नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिवशरण बोलत आहे। आता तुमच्या मागणीप्रमाणे की जेणेकरून सोलापूर शहरालगत किंवा सोलापूर शहराच्या आसपास ज्यांना बऱ्याच जणांची मागणी आहे की आम्हाला बैठी घर म्हणजे 2 BHK 1 BHK किंवा 3 BHK स्वतंत्र बंगला बैठी घर जागेसह मिळेल। हो का, हे गुळवंची बनवणार गोपीनाथ नगर गुळवंची आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे तो रस्ता म्हणजे सोलापूर पुणे हायवे, इथून फक्त 1.5 किलोमीटर आणि बार्शी हायवे, सोलापूर बार्शी हायवे इथं 1-1.5 किलोमीटर म्हणजे तेवढाच अंतर आहे। अगदी सोलापूर पासून हाकेच्या अंतरावरती 25 एकरवरती 300 घरांचा प्रोजेक्ट म्हणजे बंगल्यांचा प्रोजेक्ट ह्या गोपीनाथ नगर गुळवंची या ठिकाणी आहे। तर ह्याच्यामध्ये बरेच घर म्हणजे हे झालेले आहेत, गेलेले आहेत। काय आता शिल्लक मोजकेच घरं तुम्हाला मिळतील, अन्यथा त्यानंतर सोलापूरमध्ये इतक्या स्वस्तमध्ये तुम्हाला कधीच जागा मिळणार नाही। त्यानंतर अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे इथं 1/2 किलोमीटरवरती सिंहगड कॉलेज आहे, MIDC बाजूला आहे, म्हणजे सगळी सोय आहे इथं। या ठिकाणी राहणाऱ्यांना सुद्धा पूर्ण म्हणजे सुविधा उपलब्ध आहे, सगळी सुविधा उपलब्ध आहे। आणि आता तुम्हाला मी काय करतो, कॉलेज पण दाखवतो। तर या माझ्या मागे कॉलेज आणि तुम्हाला दोन्ही मी दाखवू शकतो, या माझ्या मागे। तर मित्रांनो हे घ्या, मी मोबाईल झूम करून दाखवला आहे। हे सिंहगड कॉलेज आहे, सोलापूर पुणे हायवेवरती सोलापूर जवळील सिंहगड कॉलेज आहे। ह्या कॉलेजच्या 1/2-1 किलोमीटरवरतीच हे प्रोजेक्ट आहे। तर चला, तुम्हाला आता मी कॉलेज दाखवलं आहे आणि आता तुम्हाला मेन गेट दाखवून आतमध्ये एंट्री करूयात आपण। तर चला, हे कॉलेज तर तुम्ही पाहिलंच आहे आता। ओके, तर हे बघा प्रोजेक्ट 25 एकरवरती 300 घरांचा प्रोजेक्ट आहे। बंगल्याचा प्रोजेक्ट आहे। तुम्हाला ह्या कंपाऊंडला लागून 4 गुंठे 5 गुंठ्याचा पण प्लॉट मिळू शकतोय। 1 गुंठ्यापासून 5 गुंठ्यापर्यंतचे प्लॉट आहेत, हे बघून घ्या। हे बघा, तर ह्याला अशा 3 एंट्री आहेत, आतमध्ये जाण्यासाठी 3 एंट्री आहेत। तर आपण इथून एंट्री करतोय आता आणि इतर माहिती तुम्हाला सांगतोय। हे अशा पद्धतीने कॉलनी बसवलेली आहे। हे बघा, अगदी टुमदार घरं बांधलेले आहेत, सुटसुटीत जागा, रस्ते आहेत। हे बघा, हे अशा पद्धतीने घरं आहेत। तर तुम्हाला याच्यामध्ये 1 गुंठा जागा किंवा बांधलेले रेडीमेड घरसुद्धा तुम्हाला मिळेल। ज्यांना घेऊन ठेवायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, राहायला यायचं आहे, सर्वसामान्यांना परवडलं पाहिजे अशा पद्धतीने किमती पण आहेत, ते मालक सांगतीलच आपल्याला। हे बघा, शाळा आहे, पाणी वगैरे चांगली सोय आहे। चला, तर इतर माहिती देतो तुम्हाला। तर मित्रांनो बघा, ह्या अशा पद्धतीने 1000 स्क्वेअर फूट जागेमध्ये म्हणजे 1 गुंठ्या जागेमध्ये 3 BHK हे अशा पद्धतीने छान बांधलेलं आहे। हे तुम्हाला असं बांधूनही मिळेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला प्लॉट घेऊन तुम्हीही बांधू शकता किंवा बांधूनसुद्धा घर मिळेल। तर तुम्हाला चला मी आतून आता दाखवतो। हे बघा, 3 BHK किती मस्तमध्ये छानमध्ये बांधलं आहे। सोलापूरकरांसाठी सुवर्ण संधी आहे, असं मिळणार नाही नंतर घर। तर मी आत एंट्री करतो, चला दाखवतो आतमध्ये। हो का, तर आपण आतमध्ये प्रवेश करतोय आणि आपल्याकडे 1 BHK 1 RK ते 3 BHK 4 BHK पर्यंत घरं आहेत। ह्या अशा पद्धतीने आहे। हे बघा, आपण हॉलमध्ये आलो। हे बघा, अशा पद्धतीचा हॉल आहे, छानसं टुमदार हॉल आहे। वरती जाण्यासाठी जिना आहे। त्यानंतर सूर्यप्रकाश व्हेंटिलेशन, हे बघा, सूर्यप्रकाश व्हेंटिलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण हॉलमधून पहिल्या बेडरूमकडे जातो। हे बेडरूम आहे, हे बघा हे बेडरूम अशा पद्धतीचं आहे। अगदी नवीन बांधलेले आहेत सगळे रूम्स वगैरे। हे बघा, पहिला बेडरूम दाखवलं, तर आता तुम्हाला किचन दाखवतो। हे किचन बघा, वास्तुशास्त्राप्रमाणेच केलेलं आहे सगळं। हे बघा, अशा पद्धतीने किचन आहे।
मागे स्पेस आहे, अजून एक बेडरूम आहे, हे मागचा स्पेस आहे हे बघा, आणि हे टॉयलेट बाथरूम इथं आहे. अगदी मोठ्या प्रमाणात व्यवस्थित बांधलेलं आहे हे बघा, खूप मोठं आहे, असं अगदी पॉशमध्ये बांधलेलं आहे. तर आपण त्यानंतर दुसऱ्या बेडरूममध्ये प्रवेश करतो. हे 4 BHKचं आहे हे बघा, हे बघा, ह्याला माळा वगैरे असा दिलेला आहे संपूर्ण, हे बघा माळा वगैरे दिलेला आहे, हे बघून घ्या. अशा पद्धतीने व्हेंटिलेशन आणि माळा सगळं दिलेलं. आता तुम्हाला वर घेऊन चालतो. आता पुन्हा आपण किचन आणि हॉलमध्ये प्रवेश केला आहे. जिन्याहून वर चाललो आहे. वरती 2 बेडरूम आहेत हे बघा. हे अशा पद्धतीचं हे एक बेडरूम आहे, अगदी पॉशमध्ये चांगलं आहे. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये, अगदी तुमच्या बजेटमध्ये 1 RK पासून ते तुम्हाला 3 BHK 4 BHK म्हणजे तुम्हाला साधारण तर हे बघा अशा पद्धतीचे इथं रो हाऊस आहेत. 8 लाखापासून काय 8 लाखापासून ते 18 लाखापर्यंत, म्हणजे 1 RK पासून ते 4 BHK पर्यंत तुम्हाला अशी घरं बांधून मिळतील. हे बघा, हे अशा पद्धतीचे घरं आहेत, रो हाऊस आहेत, बैठी घरं, स्वतंत्र बंगलो आहेत. तर तुम्हाला परिसर दाखवतो आता मी टाकीवरून. चला, हे गोपीनाथ नगरमधील 1ली ते 5वी प्रियदर्शनी प्रायमरी स्कूल. हे बघा, ह्याच्यामध्ये स्कूल वगैरे सगळं आहे. या सोसायटीमध्ये हे अशा पद्धतीने शाळा आहे. हे बघा, हे शाळा आहे. शाळेची पण काही चिंता नाही. सोसायटीमध्येच 25 एकराच्या आवारातच शाळा आहे आणि खेळण्यासाठी ही पूर्ण ग्राउंड आणि मैदान आहे मुलांना खेळण्यासाठी. अगदी सगळी सोय असलेली ही सोसायटी आहे. तर हे इंदिरा गांधी कॉलेज आहे, बघून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला हे सिंहगड कॉलेज दाखवलं होतं मी. हे घ्या, हे सिंहगड कॉलेज आहे. अगदी अर्धा किलोमीटरवरती हाकेच्या अंतरावर कॉलेज आहेत 2. आणि त्याच पद्धतीने इकडं MIDC आहे. हे बघा, हे MIDC आहे. हे MIDCचा एरिया आहे. हे बघा, हे बघा MIDC. आणि ह्याच ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे. मोजकेच राहिलेले आहेत. तर तुम्हाला आता मी हे दाखवतो. आता हे बघा, हा प्रोजेक्ट बघा, हा हे बघा, अगदी छानसं, अगदी परदेशात राहिल्यासारखं सुटसुटीत अगदी घरं वगैरे आहेत, गेट आहेत, 2-3 प्रत्येक ठिकाणी असे रस्ते केलेले आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने प्रोजेक्ट आहे. हे बघा, संपूर्ण सुविधा असलेलं ही वसाहत त्यांनी बसवलेली आहे. हे बघा, पूर्ण सुविधा असलेली वसाहत आहे. घ्या, हे तुम्हाला मी पूर्ण सोसायटी दाखवली आता. हे बघा, रस्ते वगैरे असे अगदी निसर्ग सानिध्यात राहायला असल्याने आहे. हे बघा, तर आता ह्याची पुढील माहिती देतो मी. हे या प्रोजेक्टचे मालक आहेत दळवी साहेब शेटजे आहेत. तर ते माहिती देतील, बघा तुम्ही. बोला. नमस्कार, जय हरी रामकृष्ण हरी. मी काशीनाथ दळवे बोलतो, प्रोजेक्टचे मालक काशीनाथ दळवे. तर गोपीनाथ नगर असं माझ्या डोक्यात एक प्रोजेक्ट होता की बाबा कुठंतरी एक जमीन 25 एकर घ्यावं. गोरगरिबाला ज्याला स्लॅबचं घर मिळत नाही, जे लोक पत्र्याच्या घरात राहतात, त्या गरीबाला कसं घर देता येईल व पंतप्रधान आवास योजना, बँकेची सोय, प्लॉट येणे करून कसं करता येईल म्हणून एक प्रोजेक्ट असं गुळवंची गावात काढलं आहे. त्या प्रोजेक्टचं नाव गोपीनाथ नगर ठेवलं आहे. तर ते 6 लाखापासून 18 लाखापर्यंत ज्या गरीबाला घर मिळत नाही त्या गरीबाला स्लॅबचं घर, 500 स्क्वेअर फूट जागा, चांगलं मस्तपैकी घर, अशी आम्ही गोपीनाथ नगरमध्ये सोय केलेली आहे. तरी कुठल्याही गरीबाला घर पाहिजे असेल, ओपन प्लॉट असेल तर हप्त्याने सुद्धा मिळेल व घरसुद्धा बँक लोन मिळतं आहे. त्याच्या पंतप्रधान आवास योजना 2,65,000 मिळते. तर तुम्हाला इथं गोपीनाथ नगर कोंडी गुळवंची रोड सिंहगड कॉलेजच्या पाठीमागं स्वतः मी मालक बोलतो, कुठली तुम्हाला अडचण येणार नाही. लाईट, पाणी, रस्ता आणि राहायला लोक, शाळा, सर्व सोयीसुविधा तुमच्यासाठी मी योग्य केलेली आहे. तरी तुम्ही ह्या प्रोजेक्टला एकदा भेट देऊन बघा, तुम्हाला सगळं सोयीसुविधा मिळेल. मोजकच राहिलेलं काय, मोजकेच फ्लॅट व घरे शिल्लक आहेत. तरी तुम्ही ताबडतोब इथं भेट द्यावी गोपीनाथ नगरला.